फक्त 1 लिटर दूध आणि ब्रेडमध्ये बनवा छान अशी मऊ आणि लुसलुशीत रसमलाई. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी घेऊन आलेले आहे तुमच्या अगदी घरच्या घरी जे वापरले जाणारे रेग्युलर साहित्य आणि खूप कमी साहित्यामध्ये बनणारी ही मऊ लुसलुशीत रसमलाई. चला तर मग आपण इथे सुरुवात करूया. तर इथे मी एक छान असं जाड पातेली घेतलेलं आहे, कढई घेतलेली आहे. आपल्याला लागणार नाही खाली असं भांडं घ्यायचं आहे जेणेकरून दूध उकळून खाली लागणार नाही. तर मी इथे 1 लिटर दूध टाकून घेते. आणि फ्रेंड्स, फुल रेसिपीची इन्ग्रेडियंट्स म्हणजे जेवढे साहित्य, कृती वगैरे जे प्रमाण आहे ते सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर तिथे जाऊन तुम्ही नक्कीच पाहू शकता की यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. तर इथे मी 1 लिटर दूध घेऊन आता उकळायला ठेवून देणार आहे. दूध आपल्याला किमान अर्धा तास तरी उकळायला लागतोच. छान असं कड आलेला आहे दुधाला, तुम्ही पाहू शकता. आता अर्धा होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे ड्रायफ्रूट्स लागणार आहेत, पण इतके नाही, बस फक्त 10-12 असे ड्रायफ्रूट्स. 7 ते 8 मी बदाम घेते आणि त्याचबरोबर 7-8 मी पिस्ता घेते. पिस्ता थोडे जास्त घेते. आणि तुम्ही पाहू शकता चॉपर आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे खूप इझिली कट करता येतात ड्रायफ्रूट्स. जर तुम्हाला सुद्धा हा चॉपर घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे. त्याचबरोबर कम्युनिटी पोस्टवरती सुद्धा याची लिंक दिलेलं आहे. अगदीच 100 की 150च्या आतमध्येच हा प्रोडक्ट येतो, अंडर 100च्या आतमध्येच येतो. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खूप छान आणि यूजफुल प्रोडक्ट आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त छान कमी ड्रायफ्रूट्स आणि एकदम छान पातळ लेअरमध्ये कट होऊन येतात. तर इथे पाहू शकता दुधाला सुद्धा छान उकळी आली आहे. आणि मध्ये मध्ये आपल्याला दूध जो आहे तो हलवायचा आहे जेणेकरून खाली लागता कामा नये. तर इथे मी आता केसर टाकून घेते. केसर इथे मी कलरसाठी यूज केलेला आहे. तुम्ही केसर नसेल, स्किप करायचं असेल तर इथे फूड कलर यूज करू शकता तुम्ही थोडंसंच. आणि त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स मी इथे सर्व घेतलेले नाही आहेत, थोडेसे नंतरसाठी बाकी ठेवलेले आहेत, आपल्याला शेवटला लागणार आहेत त्यासाठी. आणि त्याचबरोबर 3 रेग्युलर चमचे इतके मी साखर घेतलेले आहे, कारण आपल्याला या दुधाच्या प्रमाणात साखर घ्यायची नाही आहे. आपल्याला हे दूध आटवून अर्ध करायचं आहे, तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे. मी इथे 3 चम्मच घेतली होती साखर. त्याचबरोबर आता आपल्याला ब्रेडचे तुकडे करून घ्यायचे आहेत. असं ग्लासच्या मदतीने मी अशा पद्धतीने सर्कल कट करून घेते. आणि ब्रेडच्या साईड्स ज्या आहेत त्या आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत, त्यासुद्धा मी इथे या रेसिपीमध्ये यूज करणार आहे. आणि आता आपण दुधामध्ये थोडीशी इलायची पावडर टाकणार आहे. इथे मी अर्धा चमचा इतका इलायची पावडर टाकलेले आहे. मी स्वीटसाठी इलायची पावडर जी लागते ती मी साखर टाकून एकदाच ग्राइंड करून ठेवून देते. तर मी ते इथे अर्धा चम्मच टाकलेले आहे. आता आपण जे ब्रेडचे साईड होते त्याचा आपण वापर करणार आहोत. ते यासाठी की आपण इथे कोणताही मावा वगैरे यूज करणार नाही आहोत ना, पनीर यूज करणार आहोत. आपण देसी मावा तयार करणार आहोत या ब्रेडच्या तुकड्यांपासून. तर इथे ब्रेडचे पीस जे आहेत ते मी छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत. आणि त्यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं गरम दूध टाकलेलं आहे आणि ते झाकून ठेवलेलं आहे. आणि इथे पाहू शकता आपला दूध जो आहे तो रेडी झालेला आहे. तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास दूध ठेवायला लागतोच, अर्धा होईपर्यंत, कारण मी लो फ्लेमवरती ठेवून दिला होता. तुम्ही लो फ्लेम केला तर लवकरसुद्धा होईल. तर अशा पद्धतीने पाहू शकता आपलं जे आहे दूध ते घट्ट झालेलं आहे छानपैकी. तर आता आपल्याला यातलं जे अर्ध दूध आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण 1 ग्लास इतकं दूध मी काढून ठेवलेलं आहे. हे आपल्याला नंतर यूज करता येणार आहे. तर इथे मी काढलेलं आहे. आणि जो मावा तयार करणार आहोत त्याच्यासाठी मी अजून वेगळं 2 चम्मच इतकं काढून ठेवते आहे. ओके, तर आपला हा जुगाडू मावा आता तयार करायचा आपल्याला. 3 चम्मच मी दूध जो आहे तो काढून ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये आता दुधामध्ये भिजवलेले ब्रेड जे आहेत
ते छान असे स्मॅश करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला टेस्ट करायचे आहे आणि जर तुम्हाला साखर कमी वाटली तर या मावा जो आपण तयार करतो त्याच्यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता. तर छान असं आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. कुठेही जे साईड्स आहेत ते आपल्याला ठेवून द्यायचे नाही आहेत अख्खे. आणि जो 3 चम्मच दूध काढून ठेवला होता तो सुद्धा टाकून व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचा आहे. वाव, तर तुम्ही पाहू शकता आपला जुगाडू मावा जो आहे तो तयार झालेला आहे. खूप छान. आणि जेव्हा पण तुमचं दूध तयार होतो छान घरी असं मस्त स्मेल सुगंध पसरतो. तर आता आपल्याला हा मावा जो आहे तो आपल्याला ब्रेडचे जे आपण पीसेस करून घेतलेले आहेत सर्कल करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये स्टफ करून आता आपल्याला सँडविच सारखं करायचं आहे. तर इथे मी सँडविचेस तयार करणार आहे अशा पद्धतीने. सर्व जे आहेत ते मी असं तयार करून घेणार आहे. तुम्ही इथे मावा किंवा पनीरसुद्धा यूज करू शकता, पण आपल्याकडे ऑलरेडी ब्रेडचे साईड्स होतेच, ते वेस्ट जाण्यापेक्षा मी इथे एक जुगाड केला आहे आणि असं बनवलेलं आहे मावा. तर पूर्ण सर्व जे आहेत स्लाइस ते आपण अशा पद्धतीने तयार करून घेणार आहोत. फ्रेंड्स, जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज नक्की ट्राय करा. आणि इथे जे आपले स्लाइसचे आहेत ते छानपैकी असे रेडी झालेले आहेत. वाव. तर आता आपलं दूध सुद्धा घ्यायचं आहे आणि आता दूध जे आहे ते हळूहळू आपल्याला ब्रेडवरती सोडायचं आहे. इतकं ब्रेडवरती म्हणजे गेलं पाहिजे की आतमध्ये ब्रेड खेचून घेईल, एकदम मुरेल ब्रेडमध्ये. अशा पद्धतीने आपल्याला दूध जे आहे ते टाकायचं आहे. हे तेच दूध आहे जे मी 1 ग्लास वेगळं काढून घेतलं होतं, ते हे दूध आहे. वाव, पूर्ण 1 ग्लास दूध लागलेलं नाही आहे, म्हणजे या 3 पीससाठी अर्धा ग्लास इतका दूध मी इथे वापरलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता त्याचबरोबर वरती जे ड्रायफ्रूट्स आपण थोडे ठेवलेले होते ते इथे मी टाकून घेणार आहे, जेणेकरून त्याचा लुक जो आहे तो रिच आणि खायला सुद्धा खूप डिलिशियस लागेल. अशा पद्धतीने मी दोन्ही मिक्स केले होते. तुमच्याकडे नुसतं पिस्ता असेल तरी सुद्धा चालेल. पिस्तामुळे जो लुक आहे तो अजून छान येतो. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता छान अगदी घरच्या घरी अगदी खूप कमी साहित्यामध्ये आपली मऊ आणि लुसलुशीत रसमलाई जे आहे ते रेडी आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रसमलाई जी आहे त्याच्यानंतर तयार झाल्याच्यानंतर 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवा आणि मग नंतर खा. खूप एकदम भारी लागते ना, तुम्ही नक्की ट्राय करा. ओके, बाय. पुन्हा भेटूया आपण अशाच आणि एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. मग कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली. बाय.